कल्पना करा, एक काळ असा होता की भारतातील 100 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये सरकारपेक्षा नक्षलवाद्यांची जास्त भीती होती. आज परिस्थिती अशी आहे की भारतातील एकही जिल्हा नक्षलग्रस्त राहिलेला नाही. हे नेमकं कसं घडलं? फक्त बंदुकीने की विकासाने? आणि UPSCच्या दृष्टीने हा विषय इतका महत्वाचा का आहे? चला, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, आजची बातमी फक्त करंट अफेअर्स नाही, तर भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा इतिहासातील एक मोठा टर्निंग पॉइंट आहे. कारण जवळपास 6 दशक भारताला त्रास देणाऱ्या नक्षलवादावर आता प्रभावी नियंत्रण मिळाल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. सरकारच्या माहितीनुसार आता देशातील एकही जिल्हा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजेच नक्षलवादाने प्रभावित राहिलेला नाही. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, नक्षलवाद म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर नक्षलवाद ही एक सशस्त्र डावी उग्रवादी चळवळ आहे. याची सुरुवात 1967 मध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलबारी या गावातून झाली. म्हणून या चळवळीला नक्षलवाद असं नाव पडलं. या विचारसरणीचं उद्दिष्ट सशस्त्र संघर्षाच्या माध्यमातून सत्ता बदलण्याचं होतं. हळूहळू ही चळवळ छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि इतर अनेक राज्यांमध्ये पसरली. एका काळी भारतातील 126 जिल्हे नक्षलवादाने प्रभावित होते. त्यामुळे या भागाला रेड कॉरिडॉर असंही म्हटलं जायचं. सरकारने मल्टी प्रोलॉंग स्ट्रॅटेजी म्हणजेच एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम केलं. पहिली गोष्ट म्हणजे सिक्युरिटी ऑपरेशन्स, इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन्स, CRPF आणि राज्य पोलीस यांचं समन्वय, आणि ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट, ऑपरेशन ऑक्टोपस, ऑपरेशन थंडरस्टॉर्म यांसारख्या मोठ्या मोहिमेंमुळे नक्षलवादी नेटवर्क मोठ्या प्रमाणात कमकुवत झालं. खरी गंमत पुढे आहे. सरकारला समजलं होतं की फक्त गोळ्या झाडून नक्षलवाद संपणार नाही. म्हणून दुसरी मोठी गोष्ट केली, डेव्हलपमेंट. ज्या गावामध्ये अनेक वर्षे रस्ते नव्हते तिथे रस्ते गेले. जिथे मोबाईल नेटवर्क नव्हतं तिथे मोबाईल टॉवर उभे राहिले. बँक, शाळा, आरोग्य केंद्र आणि सरकारी योजना दुर्गम आदिवासी भागात पोहोचू लागल्या. यापुढे लोकांचा सरकारवरील विश्वास वाढला. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सरेंडर अँड रिहॅबिलिटेशन पॉलिसी. ज्यांनी शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात यायचं ठरवलं त्यांना पुनर्वसन, आर्थिक मदत आणि रोजगाराच्या संधी देण्यात आल्या. म्हणजे सरकारने फक्त कारवाई केली नाही तर दुसरी संधीही दिली. आता तुम्ही म्हणाल, याचा परिणाम खरंच दिसला का? हो, आणि आकडे स्वतःच उत्तर देतात. 2010 मध्ये नक्षलवादाशी संबंधित 1936 हिंसक घटना घडल्या होत्या. पण 2026 मध्ये 19 जुलैपर्यंत या घटना फक्त 33 राहिल्या. 2014 मध्ये नक्षलवादी संबंधित 310 मृत्यू झाले होते, तर 2026 मध्ये ही संख्या 11 पर्यंत खाली आली आहे. हा बदल किती मोठा आहे याची कल्पना यावरूनच येते. आणि इथेच अजून एक महत्वाचा पॉइंट आहे. 24 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याचं लक्ष्य जाहीर केलं. सरकारच्या म्हणण्यानुसार हे लक्ष्य नियोजित वेळेत पूर्ण करण्यात आलं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, नक्षलवाद संपला म्हणजे काम संपलं असं नाही. आता खरी जबाबदारी आहे की ज्या भागांमध्ये अनेक वर्षे हिंसाचार होता तिथे शिक्षण, बेरोजगार, आरोग्य आणि विकास कायम ठेवणं. कारण विकास टिकला तर शांतताही टिकते, आणि हाच या संपूर्ण बातमीचा सर्वात मोठा संदेश आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारे UPSC आणि MPSC साठी कठीण करंट अफेअर्स अगदी सोप्या मराठीत समजून घ्यायचा असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय हिंद नक्की वाचा.